ऐन मे महिन्यामध्येच पावसाने जोरदार मुसंडी मारली होती। कोकणातील अनेक नदी नाले पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ देखील झाली होती। मात्र 26 तारखेपासून ज्या पावसाने उसंत घेतली ते आजपर्यंत उसंत घेतलेली पाहायला मिळाली। अधिक नदी नाले जे आहेत ते सध्या नदी नाल्यांची पाणी पातळी देखील वाढलेली पाहायला मिळते। पण आजपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तळकोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा जो आहे ते हवामान खात्याने देण्यात आलेला आहे। पावसाचा येलो अलर्ट तो देखील जारी करण्यात आला आहे। 13 तारीखपासून ते 15 जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी म्हणजे पाण्यामध्ये जाताना किंवा समुद्रामध्ये जाताना सुद्धा देखील मच्छीमारांनी काळजी घ्यावी असे देखील आवाहन देखील करण्यात आलं आहे। प्रति 50 ते 60 प्रति तास वेगाने वारा सोसाट्याचा वाहण्याची शक्यता आहे ती देखील सांगण्यात आली आहे। मात्र आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आज पूर्णपणे संपूर्ण ढगाळ वातावरण जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। आजपासून जो पाऊस आहे तो खरा मान्सून जो आहे तो आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जी कामं शेतीची कामं जी रखडली होती ती मात्र शेतकऱ्यांकडून सुरू होताना पाहायला मिळणार। त्यामुळे शेतकरी सुद्धा मोठ्या पावसाची देखील प्रतीक्षा करताना पाहायला मिळतोय। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।